नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, लाखो लाभार्थी असे आहेत की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही. तर तो हप्ता आज जमा होणार का? त्याचबरोबर ऑक्टोबरचे राहिलेले 1,000 रुपये वाढीव अनुदान, त्याचबरोबर नोव्हेंबरचे 1,000 रुपये वाढीव अनुदान दिव्यांग बांधवांना मिळणार का? तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट काय आहे, तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ही सगळी अपडेट कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. मित्रांनो, साधारणतः 20 नोव्हेंबरला दुपारनंतर लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणे सुरू झालेले होते आणि 20 आणि 21 या 2 दिवसात लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आपल्याला दिसून येईल. परंतु अजूनही लाखो लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर या योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. तर नेमकं त्याचं कारण काय आहे तर ते पुढे बघूया. तर मित्रांनो, शनिवार आणि रविवाराला, शनिवार हा 4था शनिवार होता आणि रविवार असल्यामुळे डीबीटीचं कामकाज बंद होतं, ऑफिशियल वर्क बंद होतं, त्याचबरोबर बँकांचे कामकाज सुद्धा बंद असल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर शनिवार रविवारी पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे मित्रांनो, लाखो लाभार्थी अडचणीत आले आणि त्यामुळे ते वेळोवेळी फक्त एकच कॉमेंट्स करत आहे की अजूनपर्यंत आमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. तर मित्रांनो, त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आज सुद्धा डीबीटीचे कामकाज सुरू असणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नव्हता तर त्यांच्या खात्यावर आज अगदी सकाळपासून म्हणजे ऑफिशियल टायमापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, चिंता करू नका, आपल्या खात्यावर 100% आता हे पैसे जमा होतील. त्याचबरोबर बरेच दिव्यांग बांधव विचारत आहे की आम्हाला ऑक्टोबरचाही हप्ता 1500 मिळालेला आहे आणि नोव्हेंबरचाही हप्ता 1500 मिळालेला आहे. मग आमचे 1,000 जे काही वाढीव अनुदान शासनाने सांगितलं होतं तर ते मिळालेलं नाही. तर ते कधी मिळणार आहे, त्यासाठी काय करायचं? तर बघा मित्रांनो, वाढीव अनुदान मिळण्यासाठी याच्या अगोदरपासून आपण सांगत आलेलो होतं, आपलं UDID कार्ड आहे, आधार कार्ड आहे, तर हे तहसील कार्यालयामध्ये जमा करा आणि डीबीटी पोर्टलवर त्याची नोंद करून घ्या, ते अपडेट करून घ्या. ज्या लाभार्थ्यांनी हे काम केलं होतं तर त्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना डायरेक्ट 1500हून 2,500 जमा झालेला आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न मिटलेला आहे आणि इथून पुढे त्यांच्या खात्यावर 2,500 रुपये दर महिन्याला मिळून जातील. परंतु आताही ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता 1500 मिळालेला आहे, जे अपंग आहेत, 40% पेक्षा जास्त अपंगत्व त्यांना आहे, तर अशा सगळ्या लाभार्थ्यांना माझे हे सांगणं आहे की तुम्ही तहसीलमध्ये जाऊन ती सगळी माहिती अपडेट करा आणि जर तहसील कार्यालयातील कर्मचारी ऐकत नसतील, उडवाउडवीची उत्तरं देत असतील, तर त्यांचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत तहसीलदारांना भेटा आणि त्यांना सांगा की आमची संपूर्ण माहिती वेबसाईटवर अपडेट करून द्या आणि आम्हाला जो काही वाढीव अनुदान आहे तर तो वाढीव अनुदान मिळायला हवं. तर या संदर्भात तहसीलदारांना माहिती द्या, म्हणजे ते काय करतील, संबंधित कर्मचाऱ्याला आदेश देतील आणि तुमची माहिती वेबसाईटवर अपडेट करून घेतील आणि होऊ शकते की डिसेंबरच्या हप्त्यापासून तुमच्याही खात्यावर 2,500 रुपये जमा होतील. तर मित्रांनो, आता ऑक्टोबरचे 1,000 बाकी होते, त्याचबरोबर नोव्हेंबरचे 1,000 बाकी आहे. तर हे पैसे आम्हाला मिळतील किंवा नाही, तर असंही अनेक दिव्यांग बांधव विचारत होते, कारण तो त्यांचा हक्क आहे, राईट्स आहे, परंतु त्यांच्या खात्यावर ऑक्टोबर पासून 1500 रुपये जमा होत आहे. तर मित्रांनो, आता ऑक्टोबरचे वाढीव अनुदान 1,000 रुपये, त्याचबरोबर नोव्हेंबरचे वाढीव अनुदान 1,000 रुपये मिळण्यासाठी आपल्याला दिव्यांग मंत्रालयाकडे निवेदन द्यावं लागेल, अर्ज करावं लागेल. याच्या अगोदर पण आपण व्हॉट्सअप ग्रुपला हे निवेदन पाठवलेलं आहे आणि अनेक लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी हे निवेदन कागदपत्रासह दिव्यांग मंत्रालयाकडे पाठवलेलं आहे. कारण शेवटी जर तहसील कार्यालयातील कर्मचारी आपली बाजू ऐकून घेत नसेल, तहसीलदार आपली बाजू ऐकून घेत नसेल, तर यांच्या विरोधात आपल्याला मंत्रिमंडळाकडे जाऊनच तक्रार करावी लागते किंवा तशा प्रकारची सूचना मंत्रिमंडळाला द्यावी लागते. आणि दिव्यांगाबाबतीत दिव्यांग मंत्रालय एक सक्षम मंत्रालय आहे आणि स्पेशल मंत्रालय आहे आणि ते तात्काळ या सगळ्या गोष्टीची काळजी पण घेतात. त्यामुळे मित्रांनो, आता आपल्याला निवेदन किंवा अर्ज हा दिव्यांग मंत्रालयाकडे करावा लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की साहेब, मी 40% पेक्षा माझं दिव्यांगत्व आहे, अपंगत्व आहे
आणि मला जे काही वाढीव अनुदान आहे तर ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही, तर या संदर्भात कार्यवाही करून मला माझं वाढीव अनुदान देण्यात यावं. तर अशा प्रकारचे निवेदन अर्ज आपण दिव्यांग मंत्रालयाकडे करू शकता. त्याची तात्काळ दखल घेतल्या जाईल आणि वरून संबंधित तालुक्याचे जे काही तहसीलदार आहे, जिल्हाधिकारी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी, तर त्यांना आदेश सुद्धा मंत्रालयाकडून येऊ शकतील आणि आपलं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते आपल्या खात्यावर जमा होऊ शकेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट आता राहिलेले जे काही लाभार्थी होते त्यांच्या बाबतीत होती. त्यामुळे चिंता करू नका. आज लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. त्याचबरोबर आपलं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते सुद्धा मिळण्याचे जास्त चान्सेस आहे, पण त्यासाठी आपल्याला दिव्यांग मंत्रालयाकडे तसा अर्ज करावा लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाचं अपडेट होतं. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.